की देवादादा सांगतो की आताही तो ना घरामध्ये नारळ शिलतो आणि आई त्याला त्याचे पैसे देते. म्हणजे हा किती गोड एखादा व्यक्ती असू शकतो. खरंच ते आमच्या बरं पहिले किती रुपये देते वा सिक्रेट आहे, बिझनेस सिक्रेट आहे, किती रुपये बिझनेस सिक्रेट आहे. सी कसं आहे आमच्याकडे नारळाची झाडं वगैरे वाडी हे सगळं ते सो त्याच्यामुळे जे नारळ उतरवले जातात तर माणसं असतात. पण मी माझा मुलगा निहार आम्ही ते नारळ मी कमी सोलतो, तो जास्त पैसे कमवतो. कारण ते सोललं एक नारळ सोलला की अमुक अमुक पैसे मिळणार अशा ह्याच्यात. सो मग आम्ही ते करत असतो. पण ही खरंच सकाळी सुद्धा झालेलं आहे गंमत ते. आज सकाळी सुद्धा मी पैसे कमवलेले आहेत. हो माझं उलट आहे. मी माझ्या मुलाला 93% पडले 10वीला. हा तर मी सगळ्यांना सांगतो 93 आहेत, त्याला काही गिफ्ट द्यायचं असेल तर मी जीपे नंबर स्कॅनर पाठवतो. इथे त्याच्या उलट आहे, जीवावर मी इथे पैसे उलट. कमवतोय. बट देवाबद्दल मला बोलायचं आहे की बरेचसे असे मी असं फिजिक असलेले ॲक्टर्स किंवा माणसं बघितली ज्यांना त्या गोष्टीचा गर्व असतो. हा निगर्वी माणूस आहे, ह्याला त्याचा गर्व नाही आहे किंवा त्याचा वापर तो ताकद म्हणून करत नाही की मी डॉमिनन्स किंवा एवढा हळवा आणि मवाळ आहे ना तो. ही इज व्हेरी सॉफ्ट. आणि ह्याच्याबरोबर फाईट सिक्वेन्स करताना मला सुरुवातीला भीती वाटली ती की मी माझ्या घरी सांगितलं की देवदत्त बरोबर माझी फाईट आहे. तर घरचे सोडायला आले होते मला खाली की काळजी घे वगैरे वगैरे. हो या मला म्हणजे एक क्रीम वेगळ्या दिल्या. हो ते मूग दिलं की बाबा देवाबरोबर पण फाईट देवा आहे कधी वगैरे. टिप्स वगैरे दिले की थोडंसं? पण तो इतका काळजी घेतो को आर्टिस्टची. पण देवा खरंच कधी टिप्स वगैरे दिलेत? अरे तुला माहिती आहे टिप्स मी काय देणार आहे? हां ऑफकोर्स टिप्स द्यायला ऑफकोर्स मी कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. कारण माझा गुरु संदीप आहे. आहा. मला यावरून एक आठवलं की ते खरंच काळजी घेतात को ॲक्टर्सची. जेव्हा आम्ही रिडिंगला वगैरे ऑफिसमध्ये होतो आणि मी पुण्यावरून मुंबईला येणार होते, माझं शूट चालू होतं आणि काहीतरी रात्रीचे 10-10:30 वाजलेले. सो कॅब वगैरे बुक केली आणि मी निघत होते. ते गाडीत बसलेले त्यांच्या. ते गाडीतून उतरून आले. ड्रायव्हरला त्यांनी सांगितलं की व्यवस्थित घेऊन जा हिला, अमुक अमुक ठिकाणी उतरायचं आहे. म्हणजे कोणीतरी आहे बाबा यांच्या मागे, असं त्या ड्रायव्हरचं एक विजन होतं ना. ते सांगायला आले ड्रायव्हरला. आणि इवन त्या दिवशी पण आता लास्ट प्रमोशनला आम्ही गेलेलो, त्यांनी फोन केला, निघालीस ना, व्यवस्थित पोच. म्हणजे हे खूप ते मी caring आहे, पाहिलंय. खूप मी caring अनेक आहे. वर्षांपासून देवाला ओळखते. अलिबागच्या So एका he's a हॉटेल मालक आहे अलिबागचा एक. तर त्याची माझी मध्ये भेट झाली होती एकदा. तर मी देवदत्तचा विषय निघाला मागच्याच महिन्यात. तर तो असं म्हणाला की अरे देवदत्त ही इज व्हेरी गुड होस्ट. तुम्ही अलिबागला गेल्यानंतर देवदत्ताला फोन केल्यानंतर तुमची मजा आहे खाण्यापिण्याच्या आम्ही बाबतीत. येणार He is होतो very अलिबागला? good. आम्ही Very येणार good होतो. host. आणि तो आल्यानंतर तो पाकिट देतो तुम्हाला त्याच्याकडनं पैसे. हो का? का? आपल्या दोघांना मिळणार सांगायचं नव्हतं ना ते. एक अच्छा, आला- मग मी आलात म्हणून लवकरच चला मी येते. निघतोय इकडनं. मग मी लवकरच येते. नाही पण ही इज व्हेरी गुड होस्ट. नाही ते बाकी गंमत पण व्हेरी गुड होस्ट खरंच. आय एम व्हेरी गुड घोस्ट गबाडकुंडमध्ये. अच्छा पण मला खरंच तुला विचारायचं वैष्णवी, सेटवर कुशल नाहीये आता आपल्याबरोबर, पण ही सगळी जण कुशल नाहीये म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी कुशल बद्रिके हे इंटरव्ह्यूला आलेले नाहीत म्हणून आम्ही बोलू शकतोय. हो म्हणजे त्या दिवशी आम्हाला बोलायचं होतं. स्टेजवर फुटेज खाऊन गेल्या दादा. हो हो ते अफलातून आहे. हो आम्ही आज बोलतो इंटरव्ह्यू मध्ये. म्हणून कुशलला आम्ही किडनॅप करून ठेवून दिलेलं आहे. नाही आज आम्हालाच बोलायचं